सांज्याची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी. गव्हाच्या पिठात तेलाचा वापर न करता कणिक मळायची आणि यावर अशा पद्धतीने पाणी घालून हा गोळा साधारण 30 मिनिटं झाकून ठेवायचा. सांजा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 1 कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, जायफळाची पूड, मीठ, साजूक तूप, पाणी. सांजा तयार करण्यासाठी रवा तूप न घालता खमंग भाजून घ्यायचा. आता पाक करण्यासाठी पाणी गरम करायचं, त्यात गूळ आणि तूप घालायचं. गूळ विरघळला आणि एक उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालायचा आणि हे मिश्रण सतत ढवळत ढवळत शिजवायचं. सांजा तयार झाला की यात वेलची पूड, जायफळ आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता कणिक परत एकदा नीट मळायची आणि तूप लावून याचे छोटे छोटे गोळे करायचे. सांज्याचे पण असे गोळे करायचे. अशा पद्धतीने सांज्याची पोळी लाटायची आणि तूप लावून दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजायची. झाली आपली सांज्याची पोळी तयार. तर सगळ्यात आधी सांज्याची पोळी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊयात. आता ही कणिक मळताना आहे ना, यामध्ये आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही. पण तेल जरी नाही वापरलं तरी ते छान पीठ ग्लुटन होतं, त्याला तार खूप छान सुटते. तेलाचा वापर न करता पिठाला तार कशी आणायची हेही दाखवणार आहोत. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, मोहन अजिबात घालायचं नाही आहे. आता पाणी घालून हे मिसळून याचा गोळा होईपर्यंत मिसळत राहते. 2 कप गव्हाचं पीठ आहे आणि 1 कप पाण्याचा मी इथे पूर्ण वापर केलेला आहे. आणखी अर्धा कप पाणी मी इथे घेते, जेणेकरून तुम्हाला पाण्याचं पण अचूक प्रपोर्शन कळेल. आणि आता मात्र हे छानपैकी एक संध गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं. चला तर इथे कणिक मळून मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल आपण पोळीची कणिक मळतो ना, साधारण ते तशीच मळली आहे. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही. आता या कणकेवर आपण पाण्याचा स्तर देणार आहोत. मुठभर पाणी यावर घालायचं, कणकेवर झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी एक अर्धा तास तरी बाजूला ठेवूयात. आता सांजा तयार करून घेऊयात. तर सांजा तयार करण्यासाठी इथे मी घेते 1 कप रवा. बारीक रवा शक्यतो वापरा आणि तूप न घालताच हा रवा आहे ना आपण भाजून घेणार आहोत. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता रवा आपण साईडला ठेवूयात, थंड करून घ्यायचं. आता पाक तयार करूयात. पाक तयार करण्यासाठी पाणी घेते कढईत 1 कप आणि वर अर्धा कप, असं 1.5 कप पाणी घेतलंय. यामध्ये घालूयात 1 कप गूळ आणि आता यावरच 4 चमचे साजूक तूप. हे असं तूप घातल्यामुळे काय होतं ना, रवा जी सुजी आपण तयार करतो ना, सांजा तयार करतो, तो थिजत नाही. रवा भाजताना घातला ना की सांजा थिजतो. तो थिजू नये म्हणून हे अशी प्रोसेस करायची. आता हे मिश्रण आहे ना ढवळून घेऊयात आणि पाक वगैरे करायचं नाही आहे. गूळ विरघळला पाहिजे आणि एक उकळी फक्त काढून घ्यायची. आता गॅस आहे ना मंद आचेवर करून घ्यायचा आणि या स्टेजला यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता, हा सगळा भाजलेला रवा घालून द्यायचा आणि पटकन आहे ना मिसळून घ्यायचं. आत्ता हे मिश्रण सैलसर दिसतंय, पण हे शिजेल आणि छान असं दाटसर होईल. बघा, लगेच शिजायला आळायला सुरुवात झालेली आहे. अजिबात ढवळायचं, थांबायचं नाही आहे. तुम्ही बघू शकाल हा सांजा आहे ना किंवा हा शिरा छान असा कणकेसारखा झालेला आहे, एक संध झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. यापुढे अजिबात शिजवत बसायचं नाही आहे, कारण मग खूप मोकळा मोकळा होईल. आपल्याला हा छान असा मऊसूतच हवा. यामध्ये वेलची पूड घालायची, जायफळ घालायचं. गूळ आहे तर जायफळ हवंच आणि चिमूटभर मीठ. गोडाचा पदार्थ आहे म्हणून. आता हे घेऊयात मिसळून. लाजवाब. आता आपला हा सांजा किंवा शिरा पण बनवून आहे तयार. थंड करून घ्यायचा आहे अर्थातच.
कणिक आहे ना जवळपास 1 तासभर मी मुरण्यासाठी ठेवली होती आणि तुम्ही बघू शकाल वरनं जितकं आपण पाणी घातलं ना ते सगळं यामध्ये सोक झालेलं आहे, शोषलं गेलेलं आहे. थोडंफार राहिलं असेल तेही घेऊयात. आता तेलाचं आहे बघा, अजिबात चिकटत नाही आहे. तेलच हवं असं काही नाही आहे. हो, आता ही छान तिंबून घेऊयात, मळून घ्यायची. सुजी आपला मऊ झालेला आहे त्या प्रमाणातच कणिकही मऊ झाली पाहिजे. काय होतं जर कणिक खूप सैल आणि सुजी घट्ट असेल तर कणिक सरकली जाते, सुजी जागेवर राहते. सुजी खूप सैल असेल, कणिक घट्ट असेल तर सुजी फुटून ती कणिक फुटून बाहेर येते किंवा ती पसरलं जात नाही. त्यामुळे शक्यतो हे प्रमाण घेताना आहे ना हे दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम ठेवायची. कणिक छान तिंबली गेलेली आहे. आता हे जे प्रमाण आहे, हे जी कन्सिस्टन्सी आहे परफेक्ट आहे. बघा ही छान अशी स्ट्रेच होते पण पूर्ण इतकी मऊसूत नाही केलेली. छान अशी आहे ना इलॅस्टिक आहे बघा. जिथे तुम्ही फिरवाल तिथे ही अशी फिरली जाते. आता सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं तुपाचे थेंब घालणार आहे कारण आपल्याला आता याचे उंडे तयार करायचे. आपले कणकेचे गोळे बनवून तयार आहेत. आता सांजा हा आहे, हाही तयार आहे. हाही एकदा आहे ना छान असा एकजीव करून घेऊयात, मळून घेऊयात. थंड झालाय पूर्ण. सो या प्रमाणात 12 सांजुराच्या पोळ्या बनवून छान तयार होतात. तर जितकी कणिक आहे त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकारात आहे ना हा गोळा घ्यायचा. सो असे हे गोळे मी तयार करून घेते एकसारख्या आकाराचे. कणकेचे गोळे बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकाल काय ग्लेज आलेला आहे आणि आपण तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आता काय करायचं, याचा आहे ना हलका असा उंडा तयार करायचा. मध्यभागी बघा, मध्यभागी असं जाडसरच आहे, फक्त कडेनेच मी हा उंडा पसरवून घेते. ठीक आहे. आता हा छान असा पसरवून घेतला की हा सांजा यामध्ये ठेवायचा. आता हलक्या हाताने ही बाजूची कणिक अशी वर आणत यायचं. अजिबात चिकटत नाही आहे. तुम्ही बघू शकाल फक्त पाण्यावर मळलेली कणिक आहे ही. आता पीठ लावायचं गव्हाचं हातावर आणि हलकीशी हातावर आधी थापून घ्यायची म्हणजे सांजा आहे ना छान असा भाकरीसारखे थापायचे, सांजा पसरला जातो. याला अगदी कमीत कमी पिठाचा वापर करते. पाहू शकाल अशी कडेपर्यंत कोपऱ्यापर्यंत हा सांजा पसरला गेलाय पोळीच्या. आता ही सांज्याची पोळी भाजून घेऊयात. पहिलीच पोळी याला चिकटू नये म्हणून तूप लावून छान अशी सीझन केली. आता ही सांज्याची पोळी यावर घालूया आणि छानपैकी आता अजिबात टच नाही करायचं. ती सुटू दे तव्याला आणि मग ही उलटवूयात. हलके याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. आता कढायाच्या अशा सोडवून घ्यायच्या. उलटवायची गडबड नाही करायची. खालची बाजू अशी चेक करायची. हलकेसे याला डाग आलेत का, रंग आलेत का. खालच्या बाजूने हलकेसे डागाळली किंवा रंग आले तरच मग ती उचलायची आणि उलटवून घ्यायची. गडबड नाही करायची. चला आता हे उलटवूयात. वा काय छान रंग आलेला आहे, सुरेख. वा वा वा. आणि काय फुगतीये पोळी. वा टमटमीत फुगते ही पोळी. तर यावर घालूयात तूप. वा उलटवूयात. आ हा हा हा. वा क्या बात है.